राज्यामधील डॉक्टरांचा संप तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे। उद्यापासून राज्यव्यापी संप पुकारलेला होता। हा संप आता तुर्तास मागे घेण्यात आला आहे। हायकोर्टाने दखल घेतल्याच्या नंतर संप स्थगित करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते आहे। आपण पाहतोय राज्यातल्या डॉक्टरांनी उद्यापासून राज्यव्यापी संपाची हाक दिलेली होती, मात्र आता हा संप तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हायकोर्टाने या संदर्भात दखल घेतल्याच्या नंतर हा संप स्थगित करण्यात आलेला आहे। उद्यापासून हा राज्यव्यापी संप पुकारलेला होता। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण पाहतोय हायकोर्टाने या संदर्भात निर्देश दिल्याच्या नंतर हा संप तुर्तास स्थगित झालाय, काय माहिती आहे? नक्कीच काल ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयामध्ये विशेष सुनावणी पार पडली, या सुनावणी दरम्यान तर उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेसह इतर त्याचे जे साथीदार आहेत त्याच्या जामिनाला स्थगिती दिली। तर दुसरीकडे डॉक्टरांनी सोमवारपासून जो बेमुदत संपाचा इशारा दिलेला होता तोही संप त्यांनी न करू नये असं आवाहन कोर्टाने केलेलं होतं आणि त्यानंतर संप न करण्याचा निर्णय जो आहे तो आता घेण्यात आलेला आहे। समाजाचं व्यापक हित आणि मानवतेची सेवा याचा विचार करूनच तुम्ही हे आंदोलन करू नका असं कोर्टाने आवाहन केलेलं होतं आणि कोर्टाच्या आवाहनानंतर आता संप मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तर जर कोर्टाने ज्या पद्धतीने सोमोटो घेतलं आणि विशेष सुनावणी दरम्यान त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आणि आपल्याला माहिती आहे की यापूर्वी कल्याण सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक रोष व्यक्त केला जात होता। जे डॉक्टर्स आहेत ज्या पद्धतीने आमच्यावरती मारहाण झाली त्यामुळे सगळ्या डॉक्टरांमध्ये एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली जात होती, एक रोष होता आणि तो रोष उद्यापासून आपल्याला त्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसणार होता आणि याचा संपूर्णपणे परिणाम जो आहे तो आपल्याला रुग्णांवरती आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये पाहायला मिळणार होता। मात्र आता कोर्टाने आवाहन केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। मात्र आज ज्या पद्धतीनं काल कोर्टाने सांगितलेलं होतं की रमेश म्हात्रे यांना की 5 वाजेपर्यंत तुम्ही पोलिसांसमोर शरण जा, आता संप तर मागे घेण्यात आलेलाच आहे। मात्र आता आज दिवसभरामध्ये रमेश म्हात्रे देखील कधीपर्यंत पोलिसांना शरण जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोर्टाच्या आव्हानाला मान राखत संप मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो डॉक्टरांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी। तर उद्यापासून हा संप पुकारण्यात आलेला होता। डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाची हाक दिलेली होती, मात्र आता हा संप तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे, मागे घेण्यात आलेला आहे।